मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांचं आठवड्याचं वेळापत्रक आता ठरवलेलं आहे। आठवड्यातील 3 दिवस मंत्र्यांना मुंबईत हजर राहणं हे अनिवार्य असणार आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार मंत्र्यांना मुंबईतच राहावं लागणार आहे। प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। मंत्र्यांना अधिक वेळ काम करून सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, या निर्णयामुळे मंत्र्यांची कार्य करण्याची वेळ, कार्य करण्याची क्षमता आणि सर्वसामान्यांचे सुटणारे प्रश्न याचा वेग वाढणार आहे। अगदी बरोबर आहे विक्रांत। आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी ते म्हणाले की हे सरकार जे आहे ते गतिशील सरकार असेल आणि पारदर्शक सरकार असेल। त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी आता मंत्र्यांना देखील एक वेळापत्रक जे आहे ते ठरवून दिलेलं आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार मंत्र्यांना मुंबईत उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक ग्रामीण भागातून लोक येतात, जी आपली कामं घेऊन मुंबईच्या दिशेने येतात, मंत्रालयात येतात आणि अशा दरम्यान जर मंत्री नसतील तर त्या लोकांची कामं जी आहेत ती जनसामान्यांची कामं होणार नाही। तर गुरुवार आणि शुक्रवार मंत्री जे आहेत ते राज्यातील विविध भागात जातील, दौरे करतील आणि विभाग निहाय ज्या बैठका आहेत त्या घेतील आणि शनिवार आणि रविवार मंत्री जे आहेत ते आपल्या मतदारसंघात राहतील। त्यामुळे कुठेतरी हे वेळापत्रक बघितलं असेल तर मंत्र्यांचा मतदारसंघ देखील पूर्ण होतो। त्यानंतर राज्यभर देखील मंत्र्यांचे दौरे होतात आणि 3 दिवस मंत्री मुंबईत असतील, जेणेकरून मुंबईतली कामं असतील आणि इतर मंत्रालयीन कामं असतील ती होतील। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी एक वेळापत्रक मंत्र्यांना आखून दिलेलं आहे आणि त्याचं पालन मंत्री करताना आपल्याला पाहायला मिळतात। मंगळवारी दर मंगळवारी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।